members of the platform of Skills Development Center, Doha, Qatar. I, Gayatri Modak, welcome you all in the online lecture series of music organized and coordinated by Skills Development Center, Doha's Tabla Guru, Shri Santosh Kulkarni. Our today's guest is young, dynamic, talented and well-established tabla vadak, Shri Ajinkya Joshi. Let's welcome Ajinkya ji with a big round of applause. Ajinkya ji started his initial training at a tender age of 7 with Pandit Shantilal Shah. His music passionate parents encouraged him to consider tabla as a profession, and at the age of 16 he joined the Gurukul of Tal Yogi Padma Shri Pandit Suresh Talwalkar ji and underwent intensive training in the Guru Shishya Parampara tradition. So Ajinkya ji is a Guru Bandhu of Shri Santosh Kulkarni and in a way part of our group. Under Tal Yogi ji guidance, he has developed a sweet tonal quality, a perfect balance between tabla and dagga, clarity of compositions in tabla solo, and the precise vajan of his strokes. He possesses a highly disciplined sound technique. Ajinkya, a recipient of prestigious Vishnu Digambar Paluskar Award, has been conferred with the National Scholarships for Young Artists from the Government of India. Pandit Sanjeev Abhankar, Srimati Aarti Ankalekar, Srimati Ashwini Bhide Deshpande. I think most of us have witnessed his skills when he accompanied Pandit Sanjeev Abhankar live in concert in Doha. Now, without taking much of your time, I request Sri Ajinkya ji Joshi to share his thoughts and knowledge. Okay. So, माझी जर्नी कशी झाली ते थोडक्यात तुम्हाला सांगतो मी की इनिशियली मला तबल्याचं आवड माझी डेव्हलप झाली सगळ्यात पहिल्यांदा ती माझ्या शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये फाईन आर्ट्स त्यांनी पहिल्यांदा सुरू केलं. मग तिथे तबला मी निवडला. तिथे बरेच अजूनही वेगवेगळे हे होते फॅकल्टीज होत्या, पण मी तबला निवडला. सो तिथून सुरुवात केली तर तिथे माझं ग्रास्पिंग आणि प्रोग्रेस बघून 1 वर्षाच्या आतच तिथल्या माझ्या त्या सरांनी मला आई वडिलांना बोलवायला सांगितलं आणि त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही याला बाहेर शिकवा प्रायव्हेटली चांगल्या म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये किंवा असं. मग तिथून मी श्री शांतीलाल शहा म्हणून आहेत, आमच्या गुरुजींचे सिनियर शिष्य आहेत, त्यांच्याकडे शिकायला लागलो. त्यांच्याकडे एक 7-8 वर्ष मी शिकलो आणि म्हणजे प्रगती तशी तिथे होत गेली. आणि मग नंतर त्यांच्याकडे शिकायला लागल्यावर की 4-5 वर्षातच मी ठरवलं होतं की मला 10वी झाल्यानंतर मला तबला ॲज अ प्रोफेशन करायचंय. मग माझ्या आईवडिलांनी मला त्याच्यात खूप म्हणजे सपोर्ट केला. आणि मग 10वी झाल्यानंतर आय मूव्ह टू मुंबई, जिथे आमचे गुरुजी राहायचे आधी. आणि मग आय लिव्ड विथ हिम फॉर ॲज मेनी ॲज 6 years आय थिंक. आणि मग त्यांच्याकडे राहून पूर्णपणे शिकून मग वयाच्या साधारण 20-21व्या वर्षी मग मी बाहेर पडून हळूहळू सत्संगती करू लागलो आणि बाहेर कॉन्सर्ट्स वगैरे वाचू लागलो. असं साधारण जर्नी आहे. पण शांतीलाल शहा म्हणजे माझ्या आधीचे शांतीदादा जे गुरु आहेत, त्यांच्याकडचं रुटीन आणि शिकणं आणि आमचे गुरुजी यांच्याकडच्या रुटीन, शिक्षण आणि रियाज याच्यामध्ये खूपच फरक होता. आमचं म्हणजे माझं बेसिक जेवढं स्ट्रॉंगली जे झाले ते शांतीदादांमुळे झाले, शांतीलाल शहांमुळे झाले. त्यांनी आमच्याकडनं भरपूर रियाज करून घेतला. भरपूर रियाज करून घेतला. मी त्यांच्याकडे आठवड्यातनं फक्त 2दा क्लास असायचा त्यांचा. पण आधी 1-1 तास तेवढाच क्लासला मी जायला लागलो. पण नंतर हळूहळू ती वेळ वाढत गेली. ते मला म्हणायला लागले, अरे तू अजून तुला वेळ असेल तर लवकर येत जा. मग 2 तास जायला लागलो. मग 4 तास जेवढा क्लास होता तेवढा मी जायचो. पहिले तिथे पोचायचो, सतरंजी मी स्वतः अंथरायचो, तिथे मी रियाजाला बसायचो. मग त्यांचा पूर्ण क्लास व्हायचा.
3-4 तास त्यांचा क्लास होता. मग तो झाल्यावरती सगळे परत तबले आवरून ठेवायचे, परत सतरंजी सगळं आवराआवर करून मग जायचं, असं करू लागलो. मग नंतर हळू असं होत गेलं की ते मला रोज सकाळी बोलवायला लागले. मग रोज सकाळी जाऊन तिकडे मी रियाज करायला लागलो. माझं शाळा उशिरा होती. त्याच्यामुळे रोज सकाळी जायचो तिथे मी आणि संध्याकाळी क्लासला तिथे जाऊन रियाज करायचो. त्यांनी प्रचंड रियाज करून घेतला आमच्याकडनं आणि तो रियाज इतका बेनिफिशियल होता, इतका तो महत्त्वपूर्ण होता, की त्या रियाजाच्या बेसिसवरती मी गुरुजींकडे अतिशय सुरळीतपणे माझं तिथे शिक्षण सुरू झालं आणि जसं म्हणजे आता आपण म्हणतो ना, की बेसिक्स जर आपले तयार असतील, तर आपण पुढच्या स्टेजकडे आपण इझिली कॉन्सन्ट्रेट करू शकतो. तर माझं तसंच झालं. माझं टेक्निकली मी शांतीदादांमुळे खूप साउंड झालं होतं, की माझे हात, माझी हाताची ठेवण आणि ते सगळं एकदम काय म्हणतात त्याला, त्यांनी इतकं व्यवस्थित करून घेतलं होतं, की मला गुरुजींकडे मी जेव्हा गेलो, तेव्हा मला रियाजाकडे एवढं लक्ष द्यायची गरज नव्हती, की बाकीच्या लोकांना जशी होती, की बाकीचे लोकं म्हणजे नथिंग टू असं हे नाही करायचं मला, पण ही एक स्टेज असते, की आपण एका ह्याच्यामध्ये जर आपण काय म्हणतात त्याला सॉल्व्ह ते एक मॅटर तुमचं सॉल्व्ह झालं असेल, तर तुम्ही पुढे जाता. तर त्याप्रमाणे मग मी जास्त मला दुसऱ्या गोष्टींमध्ये मी कॉन्सन्ट्रेशन करू लागलो. मी चांगलं जास्त शिकू लागलो. आणि 5-6 वर्ष जवळपास मी त्यांच्याकडे राहून मोस्टली अगदी त्यांच्या घरात नाही, पण त्यांच्या घराच्या बाजूला एक रूम होती. तिथे आम्ही सगळे राहायचो. पण राहायचो म्हणजे काय, आम्ही फक्त दुपारी जेवायला, रात्री जेवायला आणि रात्री झोपायला एवढंच जायचो. बाकी पूर्ण वेळ आम्ही गुरुजींकडे असायचो. तालीम असायची सुरू आणि असं पूर्ण म्हणजे शिकण्याची जर्नी अशी राहिली माझी. आणि त्याच्यानंतरची जी जर्नी सुरू झाली, ती म्हणजे जसं-जसं बाहेर पडू लागलो तसं वेगळंच जग अनुभवायला मिळालं. इतका वेगवेगळा एक्सपिरियन्स येत गेला, की जे शिकलं होतं गुरुजींकडे आणि शांतीदादांकडे तेवढंच जास्त मला बाहेर पडल्यावरती शिकायला मिळालं, की साथ संगत करताना काय तुम्हाला तुमच्याकडे खरं पाहिजे आणि तुम्ही काय द्यायला हवं आणि तुम्ही कसं काय, कारण ह्या गोष्टी आहेत त्या शिकवून जास्त येत नाही, त्या एक्सपिरियन्सनी जास्त येतात, की तुम्हाला कळतं की अरे आज हे केलं की ते वर्कआउट नाही झालं, मग पुढच्या वेळेला हे करून बघूया, दुसरं काहीतरी ट्राय करून बघूया. असं एक गोष्टीवरती वर्क करत म्हणजे प्रत्येकच आर्टिस्ट असं सेम ह्याच ह्यानी घडत असतो. अशी सगळी जर्नी आहे. संतोष दादांना माहितीच आहे, कारण ते ह्या सगळ्या जर्नीतनं गेलेलेच आहेत. आमच्या आधी गेलेले ॲक्चुअली. त्याच्यामुळे सही आहे अजिंक्य. म्हणजे काय, अ, हा जो आपला जो जर्नी होता तो काळ आणि आत्ताचा काळ जो शिक्षण आहे, जो आपण आत्ता जो स्टुडंटना आपण देतो आता, टोटली पद्धती डिफरंट आहे. क्योंकि आपण करेक्ट. गुरुजींकडे राहून जो मिळलं, लॉंग जर्नी आहे. 6 वर्ष म्हणजे ते 6 वर्षच असणार. म्हणजे एव्हरी डे 24 तास आपण त्याच्यातच गुंतलेलं असणार. पण आत्ताचे करेक्ट. जो लोक आहेत, ते आत्ताचे जो स्टुडंट्स आहेत, जो माझ्याकडे आहेत लोक, त्यांना दे आर व्हेरी म्हणजे त्यांना खूप प्रेम आहे तबल्यावरती. त्यांना नॉलेज खूप लवकर ग्रास्पिंग पॉवर पण आहे. आणि हा एज जो आता तो बघायला इकडे आपल्याकडे लोक आहेत हो, की हो. 35 पासून पकडून 60 पर्यंत लोक तुझ्या समोर बसलेले आहेत आता. अँड करेक्ट, दे आर करेक्ट, ऑल म्युझिक लवर्स अँड तबला लवर्स बेसिकली. करेक्ट. त्यांना काय देऊ शकतो, तुझ्याकडनं काय मिळणार आहे त्यांना, म्हणजे काय, कसं करायची आणि रियाजची काही गोष्टी. आणि नंतर एक या दोन घराण्याच्या आज आपण थोडं एक मॅटर त्यांना दिलं असतं बरं होईल. हो, चालेल ना. पहिलं तर रियाज बद्दल थोडं सांग.
नंतर आपण घराण्याच्या बद्दल थोडं जाऊया. हो, चालेल चालेल. तर रियाज बेसिकली कसं आहे की मी जसं शिकलोय, मी जसे काय म्हणतात त्याला, रियाजाचं प्रत्येकाचं वेगवेगळं, प्रत्येक जण रियाजाकडे आणि आपल्या साधनेकडे वेगळ्या तऱ्हेने बघतो. पण बेसिकली आम्ही काय करून घेतो, आम्ही पहिले रियाज करून घेतो तो हाताचं बोटांमध्ये आणि हातामध्ये ताकद वाढवण्यासाठी. आणि मग ते ताकद वाढवल्यानंतर मग ताल वगैरे त्याच्याकडे वळायचं, असं युजली आमच्याकडचं प्रोसेस आहे. तर सुरुवातीला आमच्या गुरुजींनी आणि शांतीदादांनी पण अशा वेगवेगळ्या फ्रेजेस आम्हाला दिल्या होत्या, सांगितल्या होत्या, की ज्याच्यानी ओव्हरऑल तुमचं काय म्हणतो, त्या फ्रेजेसनी ओव्हरऑल तुमच्या पूर्ण हातामध्येच काय म्हणतात बदल होत जातो आणि ते हेल्प होतं सगळ्याच टाईपच्या गोष्टींसाठी. म्हणजे कायद्यासाठी हेल्प होतं, रेल्यासाठी हेल्प होतं, तुकड्यांसाठी हेल्प होतं आणि ओव्हरऑल तुमच्या हाताच्या इम्प्रूव्हमेंटसाठी त्याची खास करून हेल्प होते. तर साधारण रियाजाच्या काही काही फ्रेजेस ज्या आम्ही सुरुवातीला करायचो त्या काही एक दोन मी तुम्हाला सांगतो. ओके. तर सुरुवातीला सिंपल फ्रेजेस आहेत. पहिल्या म्हणजे रेल्यामध्ये हेल्प करण्यासाठी आणि तुमच्या हाताची जी ठेवण असते त्या ठेवणीला हेल्प करण्यासाठी फ्रेजेस काही आहेत. तर एक पहिली सिंपल फ्रेज आहे की तेरा किट तक तेरा किट तक ता तेरा किट तक तेरा किट तक तेरा किट तक. ही सिंपल फ्रेज आहे. 2 वेळा तेरा किट तक, मग ता तेरा किट तक आणि परत 2 वेळा तेरा किट तक, अशी ही सिंपल फ्रेज आहे. तर तेरा किट तक तेरा किट तक ता तेरा किट तक तेरा किट तक तेरा किट तक. सो ह्या फ्रेजनी तुमची रेल्याची जी मुवमेंट आहे त्याला ह्यानी खूप मदत होते. आणि प्लस 3 ही जी डिव्हिजन आहे, 3 बोट आणि एक बोट, सिंगल बोट, ह्याच्यामध्ये म्हणजे ही इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. की सगळ्या रेल्यांमध्ये याचा यूज होतो. कायद्यांमध्ये पण बऱ्याच कायद्यांमध्ये होतो, दिल्ली सोडून. सो ही फ्रेज आहे. सो प्रत्येक वेळेस तिरकीट तक वाजवताना पहिल्या तीला एम्फसाइज द्यायचा. सो प्रत्येक वेळेस तीला एम्फसाइज द्यायचा आणि तो एम्फसाइज दिल्यावरती ही मुवमेंट व्हायला पाहिजे, थोडीशी गोलसर मुवमेंट व्हायला पाहिजे. अशी आहे ही मुवमेंट. आणि आम्ही अजिंक्य ते लोक हे हा फ्रेज लिहून घेऊ देत पाहिजे. लिहून घेऊ. हो, प्लीज सगळ्यांनी लिहून घेऊन टाका येत होतं तर ते एक्सप्रेशन ते सांगून टाका ना फ्रेज एक. हो. सो तीर किट तक ता तीर किट तक तीर किट तक. कोणाला वाजवायचं ट्राय करायचं असेल तरी वाजवून बघू शकता तुम्ही. मी बघतो. हो. करेक्ट, बरोबर. ती मुवमेंट फक्त तिरकीट तकला म्हणजे हात तुमचा स्टेडी एका जागी नका ठेवू, ती अशी मुवमेंट व्हायला पाहिजे. तुमचा हात फ्लो मध्ये जायला पाहिजे. आणि ते थोडीशी म्हणजे काय म्हणतात तुम्ही, पामचं ही साइड टेकून नका ठेवू, फ्लॅट ठेवा. म्हणजे ती अशी हॉरिझॉन्टल मुवमेंट व्हायला पाहिजे. हा, बरोबर आहे. थोडस हात थोडं मागे पाहिजे मिडल पर्यंत. हा, शाईवरची कुठली पण अक्षर वाजवायची असतील ना, ती हाफ पर्यंतच त्याला रिस्ट्रिक्ट करायचं, फार पुढे नाही जाऊ द्यायचं. हा, आता ता तिरकीट तक नंतर तिरकीट तक 3 बोटांनी परत सुरू होतं. त्याच्यामुळे तिरकीट तक ता तिरकीट तक. हा, बरोबर. हा.
अजून कोणाला वाजवून बघायचंय? व्हेरी गुड. करेक्ट. ता वाजवताना चाटीवर यायला पाहिजे. करेक्ट करेक्ट करेक्ट. तुम्ही करेक्ट बरोबर आहे. तुमची मुवमेंट आहे ना, तुम्ही पामचा मधला किंवा हा भाग तुम्ही तबल्यावरती असं थोडं स्टिक करून ठेवता, तर थोडस वर करा, ती थोडी फ्री व्हायला पाहिजे मुवमेंट, म्हणजे अशी व्हायला पाहिजे. करेक्ट करेक्ट बरोबर. ओके. अजून कोण एक आहे तबला? प्रदीप जी, आपको ट्राई करना है. प्रदीप. हा, तीर कीट तक 2 वेळा, 2 बार. ओके ओके. तीर कीट तक, तीर कीट तक, फिर ता तीर कीट तक, तीर कीट तक, तीर कीट तक. करेक्ट. और फिर वापिस 2 बार तीर कीट तक. तीर कीट तक, तीर कीट तक, ता तीर कीट तक, तीर कीट तक, तीर कीट तक. करेक्ट. व्हेरी गुड. करेक्ट. काम करूया आपण बेस्ट वे इट इज फ्रेंच पेक्षाही एक दिल्ली घराण्याचं तू कायदा वाचून दाखवलं तर त्यांना आवडेल, म्हणजे इट विल बी गुड. मग आणि ते झालं असेल तर दे विल एन्जॉय डेफिनेटली दॅट कायदा. ओके ओके. सो दिल्ली घराण्याबद्दल आधी थोडंसं सांगतो मी, की Yes. दिल्ली घराणं हे बेसिकली that is the main घराणा ऑफ ऑल द तबला फील्ड. असं म्हणतात की दिल्ली घराण्यापासून बाकी सगळे घराणे निर्माण झालेले. तर बेसिकली दिल्ली घराणं म्हणजे काय? दिल्ली घराण्यामध्ये चाटी इथे आणि शाहीवरती सुद्धा 2 बोटांनी वाजवले जाणारे जेवढे अक्षर आहेत, शाही आणि चाटी, ह्या कॉम्बिनेशन मध्ये जेवढे पण कंपोजिशन्स आहेत ते दे ऑल कम अंडर द दिल्ली घराणा. सो एव्हरी कायदा विथ तीट अँड धा और धा तित धा तीरकीट कम्स अंडर द दिल्ली घराणा. सो एक तर बेसिकली सगळ्यात फेमस कायदा तर सगळ्यांना माहितीच आहे की हा आहे. याच्यानंतर साधे साधे कायदे जे आपण सुरुवातीला शिकतो की मग नंतर हे सगळे कायदे दिल्लीमध्ये मोडतात. हे बेसिक कायदे. पण जसं म्हणलं तसं धातीट हा पहिला झाला. त्याच्यानंतर धातीत धागे ना धातीट धातीत धागे तीन नाके. हा एक कायदा आहे. त्याच्यानंतर असे वेगवेगळे कायदे दिल्ली घराण्यामध्ये येतात. तर तीरकीट वाजवलं तसं कीटतक असा ते उलटा करून पण वाजला जातो. तर
असा पण पद्धतीने वाजवला जातो. बहुत अच्छे, बहुत अच्छे. थँक्यू. तर हा दादा, दिल्लीचा. एक प्रश्न आहे. हा, बोला ना. कायद्यांमध्ये तुमचा म्हणजे आपल्याकडे प्रत्येक आर्टिस्टचा एक हे असतं ना, की नाही एक पर्टिक्युलर कायदा असतो ज्याला तो म्हणजे कधी कधी त्रास देतो, किंवा एक असतो की नाही हा मला करायचाच आहे. असा कुठला कायदा आहे का असे दिल्ली खूप मधला काय किंवा देतो, कुठल्याही आता काय घराण्यातला, तुम्हाला सांगू एवढे. असे म्हणजे खूप एक जो कायदे आहेत की आठवणीतला. जे त्रास देतात आणि ते इच्छा असते पण ते काय म्हणतात त्यांची रियाजाची काय म्हणतात डिमांड खूप जास्त असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप तुमचं इनपुट खूप जास्त द्यायला लागतं. असे खूप कायदे आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे धार्तीट हा जो कायदा आहे दिल्लीचा, तो तसलाच एक आहे कायदा की ज्याच्यामध्ये तुम्हाला इतकं जास्त रियाज करून तो करायला लागतो, कारण तो असा ऐकायला साधा कायदा आहे पण तो करायला भयानक मुश्किल आहे. तो कायदा प्रचंड मुश्किल कायदा आहे. हम्म. तर धातीट मला म्हणजे त्याच्याबद्दल मला आहे की मला ते करायचंय अजून. आणि बनारसमध्ये आणि ह्याच्यामध्ये वाजवला जाणारा अधिक दिन हा जो कायदा आहे, अधिक दिन दिन दागिन अधिक दिन अधिक दिन दिन दागिन अधिक दिन, हा पण एक मला करावासा वाटतो. पण त्याचं काय म्हणतात त्याला बेसिक डिमांड खूप जास्त आहे रियाज आणि थिंकिंगची. हो. इफ नॉट फॉर दिल्ली, विच वन वुड बी युअर प्रेफर्ड घराणा? आता कसं झालंय की सध्याच्या स्थितीमध्ये कोणीही म्हणजे मोस्ट ऑफ द तबला प्लेयर्स दे आर नॉट स्टक इन सर्टन घराणा. सगळेजण सगळ्या घराण्याचं काय 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 थोडं 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 करत करत वाजवतात. आणि स्पेशली काय झालं आता की आमचे गुरुजी, आम्ही ज्यांच्याकडे शिकलो, त्यांनी त्यांची स्वतःची स्टाईल निर्माण केली आणि त्यांचं प्रचंड त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तबला फील्डला आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी काही इन्व्हेंट केलेले, कंपोज केलेले कायदे आहेत की ते म्हणजे ते फक्त स्वतःच मॅटर वाजवतात. तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे सगळे स्टुडंट्स मोस्ट ऑफ द सोलो मध्ये त्यांचेच कायदे रचलेले तेच मोस्टली वाजवतो आम्ही. आणि पण तसं म्हणायला जाल तर दिल्ली व्यतिरिक्त फरुखाबाद मला आवडतं. फरुखाबादचं म्हणजे उस्ताद अहमद जान तिरफा खासाहेब ज्या घराण्याला बिलॉंग करायचे, ते घराणं मला फार आवडतं. आणि त्याच्यामध्ये कसं तर त्याची एक थोडीशी स्पेशालिटी म्हणजे शाहीवरची अक्षरं ही त्या घराण्याची स्पेशालिटी आहे. आणि अपार्ट फ्रॉम कायदे, त्या रेल्यामध्ये जास्त काय म्हणतात काम केले गेले फरुखाबाद घराण्यामध्ये. रेले आणि गती आणि पेशकार वगैरे. तर तो मला फार आवडतो, फरुखाबाद घराणा फार आवडतो मला. धीरधीरचा आहे. तर दादा एकदा बोल बोल सांगून मग करा ना. हो हो हो. बोल साध्या कायद्याचे. धातेरे किटे तक धीरे धीरे किटे तक धातेरे किटे तक तिन्ना किटे तक तातेरे किटे तक धीरे धीरे किटे तक धातेरे किटे तक धिन्ना किटे तक. हे अगोदर जे वाजवलं ते एक छोटंसं चलन टाईप होतं त्या रेल्याकडे जायच्या आधी. थोडंसं त्याचा एक आयडिया येणार आहे की काय पुढे येणार आहे ते देण्यासाठी. सो हे चलन आहे पण बेसिक कायदा आहे. हा कायदा आहे बेसिकली. सो
बहुत अच्छे. हा फरुखाबादचा आहे कायदा. तर स्पेशल टिप्स है क्या धीरे धीरे कैसा प्ले करने का, उसका कुछ है टिप्स? टिप्स हमारे स्पीड में हमारे गुरुजी ने क्या एक चीज बताई है कि there are no shortcuts, so there is no typical tip that you can use to I mean, improve okay. any syllable. There is just one thing कि उसी का रियाज करो. अगर आपको धीरे धीरे बजाना है तो धीरे धीरे का ही रियाज करो. सो जैसे वो 4/4 वाला फ्रेज है, उसका रियाज करोगे तो इसमें हेल्प होगा. और जो कायदा रेला है धीरे धीरे का, उसी को अगर रियाज करोगे तो दैट विल हेल्प मोर. सो इसी कायदे को लेके उसी का रियाज करो तो वो हेल्प होता है. एक 2 4 कुछ फ्रेजेस ऐसे हैं कि जब बजाओगे तो इट विल हेल्प. बट ओवरऑल व्हाटएवर जो भी आपको बजाना है अच्छी तरीके से, उसी का रियाज करना जरूरी है. सो धीरे धीरे के लिए ये एक फ्रेज है, धीरे धीरे किटतक, धीरे धीरे किटतक, धीरे 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 किटतक. कोणाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जे सुरुवातीला म्हणालात की तुमचे जे पहिले ज्या गुरुजींच्याकडे जात होता, त्यांनी त्यांच्याकडनं खूप रियाज करून घेतला. म्हणजे पहिला रियाज करायच्या म्हणजे हे पुढे जायच्या अगोदर त्यांनी तुमचे हाताची बोटं आणि हात हे सर्व प्लेसिंग आणि बोटं मजबूत करून घेतली. ते मजबूत करून घेतली म्हणजे काय करून घेतलं, म्हणजे त्याचं थोडं विस्तारपणे सांगा. कारण आता आम्ही कसं, मी आता माझं सांगायचं जर पर्सनल, मी 60 वर्ष 60 इयर ओल्ड. तो 60 इयर ओल्ड वाला मी माझा बोटाचे स्टॅमिना किंवा माझी ताकद बोटाची वाढवायची कशी. पण हार्डली वी कॅन जास्त 15-20 मिनिटाशिवाय जास्त वाजू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे काय आमचं, की आम्ही नोकरी करून हे सगळं आमचं याच्या सांभाळतो, हे याच्या प्रेम यात आपल्यावरच. तर त्याच्याकरता काय करता येईल, म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल थोडं गाईड करा. बरोबर. आणि कसं तुम्ही हे करून त्याची स्ट्रॉंग हाताचे आणि प्लेस त्याचं ते आम्हाला विस्तारपणे सांगा. हिंदी में हाँ सॉरी. यस, हिंदी में. सो जो मैंने आपको बताया कि पहले कुछ फ्रेजेस हैं जिनका रियाज करके आप हैंड्स का स्ट्रेंथ बढ़ा सकते हो. तो वो 4 फ्रेजिंग का मैंने बताया वो है. और एक जो सिंपल एक जो ठेका जब आप बजाते हैं, कोई भी ठेका बजाते हैं कि 3 ताल हो, झपताल हो, या फिर भजनी ठेका हो, या कोई भी ठेका हो, तो इसमें धिन और धा का यूज सबसे ज्यादा होता है. करेक्ट. तो वो सुधारने के लिए जस्ट धा और धिन, ये 2 अक्षर हैं, वो सुधारने के लिए सिर्फ वही रियाज कीजिए. मतलब कैसा कि धा तो यू कैनॉट, आप हाथ उठा नहीं सकते धा बजाने के लिए, क्योंकि ये उंगली शाई पे रहनी चाहिए. So when you are playing dha, you just have to lift your index finger and play it forcefully or strongly. ऐसा करो. जब करेंगे तो ये उंगली में थोड़े थोड़े देर के बाद ताकत आएगी और you can play the dha correctly. Similarly, when you are playing dhin, जब सिर्फ dhin ऐसे बजाएंगे without lifting your hand, you won't get the power. Because you are playing dha with the tip of your index finger, you can press it, you can give it some energy or focus, emphasize like this. But when you are playing dhin, you cannot focus, you cannot emphasize, you cannot give more energy for dhin. So dhin बजाने के लिए क्या करेंगे? dhin बजाने के लिए you just have to lift your hand. Okay. Hey, this is not easy. This is little bit. It will take time, because जब आप उठा के
प्ले करेंगे तो इट हैज टू बी पोजिशन्ड करेक्टली ऑन दैट स्पॉट कि द रिंग फिंगर शुड टच द शाही एंड द इंडेक्स फिंगर should be in the middle of chati and shahi playing here. So when you play dhin, you have to lift and place it in the correct position and play forcefully with full energy. So dha, then dhin. So आपको सुनाई देगा वो धिन बजाने के बाद एक उसको आस है जो जाती है, निकास वो जाती साउंड हाँ वो साउंड दिमाग में रख के उसी तरह से अगर आप रियाज करेंगे तो फिर वो धिन it will help to bring out the sound of dhin when you play dhin, because sometimes what happens if you play dha, you play dhin similarly with the tip of your first finger, it won't work. जब आप dhin बोलेंगे तो dhin it should sound like dhin, it should not sound this is not dha din dinda. Dha din dinda so dha and dhin should sound like dha din. So जब प्रैक्टिस करेंगे रियाज करेंगे तो फोर्सफुली विथ लाइक मैक्सिमम एनर्जी लगा के उसको रियाज कीजिए. तो so this is a simple phrase dha dhin dhinda, that's it. इसी को रियाज जब करेंगे तो it will really help in the bringing out the sound of the theka. So dhin and dha na should come out clearly and with the as in it. So जब ठेका बजाएंगे क्योंकि like I'm guessing that most of you try to play the theka and like accompany somebody when time comes. So this phrase will help you in bringing out the sound of the theka. Yes, right. So हे अशा फ्रेजेस वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांनी आम्हाला सांगून आमचं रियाज करून घेऊन आमचं बेसिक सगळे स्ट्रॉंग करून घेतले. अजिंक्यजी आता माझं एक हे आहे एक जो फेवरेट कायदा ऑफ युअर्स, इट्स नॉट पर्टिकुलरली एनी घराना गिराना कुछ नहीं, जो हर परफॉर्मेंस में आप बजाते ही है इसको और बजाना ही आपको बहुत पसंद है, तो विच कायदा यू विल प्ले एंड परफॉर्म? इट इज रहेगा या खुद का रहेगा या किसी बड़े आर्टिस्ट लोगों का रहेगा? तो वन कायदा आपको अभी बजा के दिखाना है बस. अच्छा ठीक है. ये कायदा करके इसको बजाते हैं और ये बेसिकली इट्स फ्रॉम पंजाब घराना. धाते गिने धिने धाते गिने धिने धाते गिने धिने धाते गिने धाते गिने धिने धाते गिने, दिस इज द फ्रेज. और इसका कायदा वो कायदा नहीं बोल सकते, इसको रव बोलते हैं क्योंकि दिन दिन इन्वॉल्व है. सो थोड़ा सा कोशिश करता हूँ बजाने की.
अवसर दिला त्याच्यामुळे थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. मला खूप मजा आली सगळे आपलेच लोकशी बोलून आणि खूप छान वाटतंय. आणि संतोष दादा तिकडे असून इतकं अप्रतिम काम करत आहेत. एवढे स्टुडंट्स आहेत, एवढ्या लोकांना शिकवण्याचं काम करतात, फार मोठं काम करतात तिथे. त्याच्यामुळे ते बघून आणि लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा भेटून आणि सगळं बघून इतकं छान वाटलं मला. आणि आय वुड रिअली लाईक टू कीप इन टच आणि मॅक्सिमम जेवढं मी माझ्याकडे काय आहे ते मी शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तुमच्या सगळ्यांशी. थँक्यू व्हेरी मच. बाकीचे लोक एकत्र राहा. अजिंक्य एवढे एक्झिट होते. अजिंक्य दादा थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं Thank you. आणि आपण परत pleasure. नक्की कधीतरी बोलू. थँक्यू. नक्कीच. नक्की नक्की. माय प्लेजर. थँक्यू. बाय. बाय.